असत की 12th मॅन का नाही. ओया महत्वपूर्ण मॅच कडे आगरी चषक 2025 हा रणसंग्राम फॉलो गँग पुरस्कृत तुम्ही बघतायत. मागच्या वर्षी सुद्धा फॉलो गँगने खूप सुंदररित्या आगरी चषकाची आखणी आखली होती आणि आपले आगरी रत्न त्या स्पर्धेच्या भेटीनिमित्तानं या मैदानाच्या दिशेने आले होते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. करण आहे लॉंग ऑफ मध्ये. त्याच्यानंतर ऑन साइडला जर आपण बघितलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू जय आहे आणि तदनंतर मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळाडू धीरज आहे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. समोर प्रकाश पाटील स्ट्रायकिंग कडे. पहिलाच बॉल जोरकस खेळायचा होता प्रकाशला. एक धाव तर चौथ्या स्वरूपात त्यांनी पूर्ण केली. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू केला आणि इशारा आलाय लेग बाईटचा. सोरट्या धाबा सुद्धा फार महत्वाच्या ठरत असतात क्रिकेटच्या मैदानावर, कारण त्याच्याने काय होतं एकेरी दुहेरी धाव संख्येने प्रेशर जो असतो तो प्रेशर प्रतिस्पर्धी संघावर टाकला जातोय आणि स्वतःवरचा प्रेशर हा हटला जातोय. पूर्ण आयुष्यच हे प्रेशर कुकर सारखंच आहे. तसंच क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला प्रेशर घ्यावा लागतो, प्रेशर सोडावा लागतोय. ओ बॅटचं हिट जरूर लागलंय. फॉरवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू थांबला होता. डिरेक्ट हिट करायचं होतं. एक धाव चोरट्या स्वरूपात पूर्ण केली. पियुष याच्या या चेंडूवर एक धाव मिळाली. बॅटर जितूला त्याने आपलं व्यक्तिगत खातं उघडलं. संघाची धावसंख्या 2. खूप सुंदर गाव आहे हे जोचंद्र गाव, ज्याच्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात. चांगले कलाकार जोचंद्र नगरीने दिलेत. आज जगाच्या पाठीवर कुठेतरी सर्वांनाच ठाऊक झाले की जोचंद्र गाव आहे ज्या गावामध्ये चांगले कलाकार आहेत. मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग व्यवस्थित घडून आलं नव्हतं. मिडविकेटच्या दिशेने चेंडू झालाय जाताना दिसतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता बॅटर धावतात आणि थ्रो येण्याआधी 2 धावा प्रकाश पाटील पूर्ण करतात. एक वेळ मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला प्रताप प्रकाशला आणि तो खेळाडू इथे सुद्धा धावा बनवतोय. धावसंख्या 4. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा लागले जात आहेत ते 4 धावा. वेळेचं बंधन आहे त्यामुळेच वेळेनुसार सर्व मॅचेस झाल्या पाहिजेत. 6 वाजून 6 मिनिटं चाललेत. शेवटचा मॅच ह्या मैदानावर. शॉर्ट बॉल शॉर्ट फुल करायचा होता. चेंडू ऑन साइडला शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये कुमार थोडासा चुकलाय. फायदा उचलला बॅटरने. एक धाव मिळाली होती. दुसऱ्या धाव्यामध्ये परिवर्तित केलं. 2 धावा जवळून पूर्ण केल्या. धावसंख्या 6. कारण ह्या वेळेला बॅटरना सुद्धा ठाऊक आहे 40च्या आसपास जरी धावपळ गेला तर ह्या विकेटवर नंतर धावा बनणं कठीण आहे. तेव्हाच टॉस जेव्हा लागला निराश झाले होते कुमार की 2 वेळा मी टॉस हरलोय, तिसऱ्यांदा मी टॉस हरलोय. टॉस जिंकला असता तर फायदा झाला असता. कुमारच्या प्रतिक्रिया होत्या त्या. आम्ही सुद्धा बॅटिंग घेतली असती. पियुष तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. आता टायमिंग जुळून आलंय का बघूया. चेंडू हवेत आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या हातामध्ये सहज सोपा झेल विसावलाय. विकेटचं झालंय पतन. प्रकाश पाटील याला जावं लागतं पॅव्हलियनच्या दिशेने. गॉन. थँक्यू. प्रथमेश म्हात्रे पुन्हा एकदा इथे दाखल झालेत. भरपूर मेहनत त्यांची सुद्धा आहे या स्पर्धेकरता. प्रथमेश दिलीप म्हात्रे एक चांगले नाट्य कलाकार आहेत. त्यांच्या पिताश्री कारण आई चंडिका मातेच्या छत्रछायाखाली आपण बघतायत जे नाट्य प्रयोग होत आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या पिताश्रींची दमदार भूमिका असते. असेच नाट्य साहेबांना सुद्धा बघितलं होतं. चेतक पाटील हे सुद्धा उपस्थित होते. चेतन केदारनाथ पाटील हे सुद्धा उपस्थित होते. निखिल पाटील जितेंद्र कांतीलाल पाटील यांची सुद्धा उपस्थिती या उद्घाटन सोहळा प्रसंगी आगरी चषकामध्ये आपण पाहिली होती. उद्या आणि परवाच्या दिवसामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने आपले मान्यवर आपले आगरी रत्न इथे दाखल होताना दिसतील. नवीन बॅटर आता गेलाय प्रताप भोईर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल अगदी हलक्या हाताने कट केला. मिड ऑफ मध्ये चेंडू गेला. डिरेक्ट हिट करायचा होता. ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर थ्रो मुळेच आता धावा मिळतील असं वाटतंय. 2 धाव पळून पूर्ण केल्यात. दोन्ही बॅटर ही संधी सोडत नाही. त्या संधीचा फायदा उचलत आहेत. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8. 8 फॉर द लॉस ऑफ 1.
वेळेची बचत करा. पुन्हा मी सकाळी सुद्धा उल्लेख केला होता की सर्वात मोठा गुरु या पृथ्वीवर कोण असेल तर तो वेळ आहे. वेळ जे शिकवतोय तर दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच आपल्याला आयुष्यामध्ये काही शिकवत नाही. म्हणूनच वेळेला महत्व द्या. धावसंख्या धावफलकावर आहे ती 8 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रवींद्र भोईर आले. पियुष भोईरने गोलंदाजी टाकली होती. त्याच्यानंतर रवींद्र भोईर गोलंदाजी करतात. दुसऱ्या बाजूला विशाल भोईर चांगला लेखा चौका पोहोचवतात. ओ चांगला फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. ओ हो जगलर बनला इकडे. क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. दुसरी संधी मिळाली होती, तिसरी संधी मिळाली होती, परंतु चेंडू हातामध्ये काय बसला नाही. झेल ड्रॉप आणि त्याचा फायदा बॅटरला झाला. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा झेल ड्रॉप झाला. एक धाव मिळाली. धावसंख्या 9. 40च्या आसपास जाण्याचा प्रयत्न असेल टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाचा. दुसऱ्या बाजूला एक चांगले संकेत दिलेत गोलंदाजाने. चांगला मारा त्यांचे गोलंदाज करत आहेत. जसं जामता राजा स्पोर्ट्स कारभार संघाविरुद्ध काय चांगला टिचून मारा केला होता. एकापेक्षा एक गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. अचूकता, भेदकता आणि नियंत्रण हे पाहायला मिळालं होतं पांजू संघामध्ये. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल प्रताप भोईर यांनी अगोदरच जाणलं होता. वाईट बॉल आहे, त्यामुळेच त्यांनी चेंडूला सोडून दिलं. धावसंख्या 10. मोलाची धावसंख्या मिळाली. धावसंख्या 10. आजच्या डे 1 मधील हा शेवटचा मॅच होतो टिवरी स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध पांजू स्पोर्ट्स पांजू. असं टिवरी संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुपर 3 मध्ये पोहोचण्याकरता घोडदौड. हो लिव्ह केलाय परंतु हा वाईड लाईनच्या आतून जाताना दिसलाय चेंडू. प्रताप भोईर नाखुश आहेत. चेंडू मी सोडला कसा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारे चेंडू कधी कधी त्रस्त करतात बॅटरला, कारण ऑन साइडला खेळणं कठीण असतं. मी आकाश तारेकर या खेळाडूला बघितलं. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारे चेंडू ऑन साइडला तो खेळत असतोय. म्हणूनच एक वेगळं अस्त्र या ठिकाणी बाहेर काढलाय. स्विच हिटचा फटका खेळताना दिसतोय प्रताप भोईर. चेंडूला पाठवून दिलं बॅकवर्ड पॉइंट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही. बॅटरला मिळत आहे धावा 4. चौकार. मराठीमध्ये जे म्हण आहे शक्तीपेक्षा युक्ती बरी, त्यामुळेच आता युक्तीचा वापर या चेंडूवर पाहायला मिळाला बॅटरचा. धावसंख्या 14. रवींद्र तयार. पुढचा बॉल. ओ आता फ्लिक केलाय. चेंडू हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक टपून बसलाय. या वेळेला त्याला जीवनदान मिळणार नाही. विकेटचं झालंय पतन. प्रताप भोईर होतोय बाद. विकेट डाऊन. गॉन. बघा, एक तुझी तर एक माझी, हेच जणू काही दाखवून दिलं गोलंदाजाने. अचूकता जशी पाहायला मिळाली, जसा उल्लेख केला तशाच प्रकारे गोलंदाजी होतोय. प्रताप भोईर याला बाद केलं जातोय. अचानकपणे फ्लिक केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक टपून होता मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि तो चेंडू टिपताना दिसलाय. आता भूमीत भोईर हा खेळाडू उतरलाय. एक अर्धशतक 2025 मध्ये त्याच्या नावावर आपण बघितलं. चांगलं क्रिकेट कसं खेळावं हे त्याला ठाऊक आहे. अर्धशतकी खेळी त्यांनी साकारली होती मागच्या टुर्नामेंट्स मध्ये. आता हलका हाताने फक्त सुपर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं चेंडूला. एक धाव पण पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई होती नॉन स्ट्राइक इन कडून भूमीतला, परंतु रोखलं स्ट्राइक इन कडे आलेल्या बॅटर चितूने. एकच धाव. धाव संख्या 15. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. खूप चांगला विश्वास प्राप्त केलाय पहिल्या मॅच नंतर, कारण पहिल्या मॅच मध्ये पराभव हाती आला असता पांजू संघाच्या. काय चांगलं तंत्र त्यांचं पाहायला मिळालं बॅटिंगचं सुद्धा. स्लोवर बन शॉर्ट बॉल होता. चेंडूला फुल केलंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू ड्रॉप केलाय. पाहू शकतात काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते यावेळेला आणि चुका झाल्यात त्याचा फायदा झाला बॅटरला.
2 धावा मिळाल्या 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाची धावसंख्या 17. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. तत्पूर्वी टीम मीटिंग करू नका. मला भेटीला बोलवतय आई माझी गालाने गो हसतय. ये देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. ये देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. 2 षटकांमध्ये धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा काहीतरी वेगळी आखणी असेलच बॅटिंग करताना टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाची. विश्वास त्यांना सुद्धा प्राप्त करावा लागेल. प्रताप भोईर स्वतः पाणी याची व्यवस्था करतायत. हे पाणी नव्हतं तर मला वाटतं ही एनर्जी आणि सल्ला होता जो या क्रिकेटपटूंना मिळेल. गोलंदाजी मार्गावर आता कॉमेंट्री बॉक्सिंग कडून आतिश भोईर गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेत. समोर आहेत भूमीत. चांगला अनुभव दोघा खेळाडूंकडे. फुल टॉस बॉल हल्ला केलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. स्कोर मूव्स ऑन 23. धावसंख्या 23. आतिशच्या पहिल्याच बॉलवर हा हल्ला दिसलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. आता हा चेंडू जातोय काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही. थेट 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 6 धावांची भेट. सिक्सर. माझी कारल्याची एक गिराय चाफ्याची येणी तुला शोभते माय. येणी तुला शोभतय माय. चाफ्याची येणी तुला शोभतय. आता मात्र धाव फळक वाढतोय. धाव फळकावर एकूण धावसंख्या 29. अचानकपणे हल्ले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बॅटरचे. गोलंदाज तयार आहेत. आता क्षेत्ररक्षक वाढवलाय ऑन साइडला. पुढचा बॉल निर्णय या ठिकाणी योग्य पद्धतीने घेतला होता आणि या चेंडूला पाठवून दिले फॉरवर्ड. स्कोर लेग पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट. सिक्सर. षटकारांची हॅट्रिक साधली गेली या बॅटरद्वारे. धावसंख्या अचानकपणे वृद्धी होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती 35 वर. स्कोर इज 35. भूमित भोईर इज रियल हिरो. अफलातून बॅटिंग तो करतोय. कामगिरी अतिशय चांगली होत आहे. दमदार कामगिरी होते. 17 धावा 2 षटकांमध्ये होत्या आणि आता या 3 बॉल मध्ये 18 धावा कुठल्यात त्या सुद्धा आतिश भोईरच्या. पुढचा बॉल आता ऑफ स्टंपच्या दिशेने मारा केलाय. थर्ड मॅन क्षेत्रात चेंडू वळत होता. 1 धाव मिळाली. थोडस आता नियंत्रण बदललं गेलं. नियंत्रण चांगलं दिसलं. म्हणजे जे नियोजन होतं ते अगदी योग्य पद्धतीने पाहायला मिळालं. ऑफ स्टंपच्या दिशेनेच तो मारा केला गेलाय. याआधी धावसंख्या 35 होती आणि आता धावसंख्या झाली आहे ती 36. 4 बॉलच्या समाप्तीनंतर आता दबदबा बोलबाला पाहायला मिळतोय टिवरी स्पोर्ट्स संघाचा. जितू पाटील हे सुद्धा काही थांबत नाही. हा शॉर्ट बॉल होता आणि या चेंडूला उडवून दिले. आई एक विराम आता स्टँडच्या वरून. 6 धावा. सिक्सर. आईला हनली साडी ग साडी. आईला हनली. मागच्या 2 मॅच मध्ये फलंदाजाला ट्रीटमेंट दिली होती आतिशने. आता ह्या मॅच मध्ये मात्र फलंदाज आतिश भोईरला ट्रीटमेंट देत आहेत. स्कोर मूव्स ऑन 42. 42.
फुल टॉस बॉल होता, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला वावलं, एक धाव पळून पूर्ण केली. भूमीची इच्छा होती की 2 धावा तरी आपण पूर्ण करूया, दोघांनी मिळून 2 धाव पूर्ण केल्यात. षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पळकावर धाबा लागल्या जात आहेत, त्यात 44 धाबा, 44 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आणि हे षटक सर्वात महागडं ठरलंय आजच्या या संध्याकाळच्या सत्रातील. सकाळच्या सत्रामध्ये 2 षटकं तशी महागडं ठरली होती. एक 28 धावसंख्येचं षटक होतं, एक 30 धावसंख्येचं षटक होतं, आणि हे षटक आता 27 धावसंख्येचं बनतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. बरेचसे समर्थक त्या ठिकाणी आलेले दिसत टिवरी संघाचे. कदाचित दिनेश पाटील हे सुद्धा आले असतील. सपोर्टर्स म्हणून भरपूर सहयोग असतो टिवरी संघाला. पाठीराखे भरपूर असल्यानंतर मजा येत असते, स्फूर्ती वाढते, ऊर्जा वाढते त्या खेळाडूंची. आता 44 धाबा झालेत. थोडस आता नियंत्रण गोलंदाजीवर ठेवावं लागेल पांजू संघाला. पहिली 2 षटकं गेली होती पांजू संघाच्या बाजूने, फक्त 17 धाबा खर्च केल्या. आणि तदनंतर एक वेळा असं सुद्धा वाटलं होतं की प्रकाश आणि प्रताप बाद झालेत, म्हणजेच घसरगुंडी होऊ शकेल. परंतु भूमीत यांनी संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलली आणि त्या अनुषंगानेच जबाबदारीने तो खेळ करताना दिसतोय. जबाबदारी प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे. जसं क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही गोलंदाजी करताय त्यावेळेस तुमची जबाबदारी आहे चांगल्या टिचून मारा करण्याची. फलंदाजी करतात त्यावेळेस संघाला विश्वास प्राप्त करून देण्याकरता पूर्णतः जबाबदारी असते. एकेरी दुहेरी धावसंख्या मिळवायच घ्याव्याच, तदनंतर एखादा मोठा फटका खेळावा. तुमचे लुक्स, तुमचे नयनचक्षू तुम्हाला साथ देणारा असायला पाहिजेत. ऑफ ड्राईव्ह केलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. नवीन आलेला गोलंदाज जय पाटीलचा. 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवू शकते, परंतु भूमीत चपलता दाखवतोय. चित्त्याच्या वेगाने तो दुसरी धाव पळून पूर्ण करतोय. धाव संख्या 46. थोडासा दबाव आता वाढू शकतोय, तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या संघावर. खूप मोठी धावसंख्या बनली आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाची. पूर्णतः या ठिकाणी दबाव टाकलाय या 2 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी पांजू संघावर. परंतु आज जे 2 मॅचेस बघितल्या पांजू संघाच्या, त्या दबावामधूनच त्यांनी त्या मॅचेस जिंकलेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. चेंडू हवेत आहे, कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात. त्याच्याकडून झाली चूक, चुकीचा फायदा बॅटरला होतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून थ्रो येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 48 धावा, 48. एक धाव फार महत्वाची आहे आणि इथे 48 धावा धाव फलकावर जमा झालेत. काय हे क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. या क्रिकेट पासून कुणीच वंचित राहू शकत नाही. इतकं मजा असते या खेळामध्ये. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल सुचिट केला जातं, सुचिट केलं जातं. गॅप मध्ये चेंडूला पाठवलं जातं. चेंडू जातो डीप गली पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, मिळत्या धावा 4. आगरी चषक चौकार. धाव संख्या 52. धाव संख्या 52. 3 बॉलची समाप्ती. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. पाहूया 3 बॉल मध्ये कशा पद्धतीने धावा जमा होतील. 50 गाठली जाते. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढला जातो. बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये शतरक्षक वेगाने येतो. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याची घाई करतायत. 2 धावा होतात पूर्ण. धाव संख्या पोहोचली ती 54 वर. 54. पुढचा बॉल. ओहो, स्विच हिट करायचं होतं परंतु त्रिभाव उद्ध्वस्त झालाय मुमित भोईर या खेळाडूचा. आणि याच बरोबर आपण जर बघितलं तर 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद 54. 3 उत्तुंग षटकार आणि एका खणखणीत चौकाराच्या मदतीनं भूमीतने आपल्या संघाकरता बनवल्यात चांगल्या धावा. त्याची चर्चा तर होईलच. अफलातून बॅटिंग त्याची 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं ते बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. 30 धावांचं योगदान दिलं आणि मोक्याच्या क्षणाला त्यांनी हे योगदान दिलंय. त्याचा फायदा त्यांच्या टीमला झालाय. आता शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला.
न्यू बॅटर इन निलेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. शक्य तितकं लक्ष जास्त असेल तितका फायदा त्या टीमला होऊ शकतो. धावसंख्या आहे ती 54. शेवटचा बॉल आणि निलेश हा बॅटर आलाय. लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल होता परंतु चांगला तडाखा असेल काय. शतरक्षक तिथे तैनात आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. विकेटचं झालंय पतन. चौथा धक्का. 4 गडी बाद. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाने 54 धावा बनवल्यात. 55 धावसंख्येचं टार्गेट असेल. 55 इज द टार्गेट. 55 धावसंख्येचा पाठला कसा काय होईल याची चर्चा तर होईलच, परंतु या वेळेला दोन्ही टीमने इथे सहकार्य करा. लगेचच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम उतरा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. चा शेड्यूल कसा असेल ते आपण चर्चा करणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र समित पाटील यांची टीम खेळण्याकरता सज्ज राहील या मैदानावर आणि समोर संघ असेल जय महाकाळ मालचीपाडा. हा पहिला मॅच असेल. बरोबर 9:30 वाजता त्या संघाने इथे हजेरी लावायची आहे. त्यानुसार आपण तो मॅच खेळणार आहोत. दुसरा मॅच असेल कान्हाई स्पोर्ट्स पाई विरुद्ध दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र. दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध कान्हाई स्पोर्ट्स पाई असा तो मॅच तुम्ही बघणार आहात. पतुपेकर अंकुशमूर्ती दत्ताळी जुचंद्र हा मॅच असेल. अष्टविनायक नायगाव विरुद्ध दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र हा मॅच असेल दुसरा. तिसरा मॅच असेल स्वयंभू पायगाव विरुद्ध मनोरी. या दोन संघादरम्यान तिसरा मॅच असेल. आणि चौथा मॅच असेल जय बजरंग कारिवली विरुद्ध जीवदानी अर्नाळा. हा चौथा मॅच असेल उद्याच्या शेड्यूल मधील. तर जे संघ या ठिकाणी जे काही खेळाडू असतील ज्या ज्या संघाचे ऐकत असतील तर उद्या आपली उपस्थिती योग्य वेळी या ठिकाणी आपण दर्शवा. समालोचक हितेश भोईर असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्स मध्ये या. समोर अलंकार भोईर नॉन स्ट्राइक इन कडे बॅटर आहे आतिश भोईर. अलंकार भोईर आणि आतिश भोईर हे पूर्वीपासून डावाची सुरुवात करायची. पुन्हा त्यांना आता इथे संधी दिली जाते. आगरी चषकामध्ये आता पारड कुठल्या टीमचं जाड होईल हे नक्की काही सांगता येत नाही. बॅड लाईट मधून सुद्धा मॅच वर पगडा कसा जमा करावा ते योग्य पद्धतीने ठाऊक आहे पांजो स्पोर्ट्स पांजो टीमला. त्यामुळेच तो संघ हार मानणार नाही. ओ चांगला वळणदार चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. वाईड यॉर्करचा मारा. पहिलाच बॉल जातो डॉट. फार महत्वाचे असतात पहिलाच डॉट. कॅमेरामॅन विघ्नेश आणि आकाश त्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर हल्ला करायचा होता. चेंडू शतरक्षकाच्या थेट हातात जाईल काय. षटकार वाचवणं हे फार महत्वाचं होतं. त्यामुळेच चांगला एफर्ट पाहायला मिळाला भूमीत भोईरचा. या चेंडूवर अलंकारला फक्त एकच धाव मिळाली. एका धावेनीचे त्याने आपला अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 1. प्रत्येक चेंडू मागे रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला तर खूप चांगला रिक्वायर्ड रन रेट आहे. रिक्वायर्ड रन रेटचा सुद्धा आपण उल्लेख करणार आहोत. 12.46 हा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि त्यानुसार जाणं म्हणजेच हवाई सफर करावा लागेल. यावेळेला मिडविकेटच्या दिशेने हा मोठा फटका खेचलाय. मिळतंय 6 धावा. सिक्सर. विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. उजव्या बाजूला ते उपस्थित होताना दिसत आहेत.
धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 7. रिक्वायर रन रेट 12 पेक्षा जास्त होता, त्यामुळेच सुरुवातीपासून हे हल्ले केले जात आहेत. हितेश भोईर हे सुद्धा उपस्थित होताना दिसतील आपल्याला. पुढचा बॉल बॅटची आतील कड चाटून हा चेंडू पाठीमागे गेला होता. बॅकवर्ड शॉर्टलेग मधून फाईन लेग रिझन मध्ये चेंडू गेल्यानंतर बॅटर 2 धावा पूर्ण करतायत. संधी होती 2 धावा चोरण्याची. 2 धावांची धावसंख्या झाली आहे ती 9. 54 धावा ज्यावेळेस पहिल्या इनिंग मध्ये आल्या त्यावेळेस चांगली सुरुवात झाली नव्हती टिवरी संघाची, परंतु इथे पांजू संघाची चांगली सुरुवात झाली. त्याने पहिल्या 4 बॉल मध्ये धावा बनवल्यात त्या 9. आधीचं पहिलं षटक जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त 8 धावा पियुषने खर्च केल्या होता, 1 सफलता मिळवली होती. इथे विकेट मिळाली नाही. मोठे फटके जरूर आले होते पहिल्या इनिंग मध्ये भूमित भोईरचे. 10 बॉल मध्ये 30 धावांची विध्वंसक खेळी त्यांनी साकारली या महत्वपूर्ण मॅच मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईड घोषित केलाय पंच ललित भोईर सरांने. सकाळपासून उन्हा ताणाची परवाना करताना आमचे तिन्ही पंच खूप चांगली साथ देत आहेत. ललित भोईर सर, अजित म्हात्रे सर, हितेंद्र भोईर सर, त्यांचं कौतुक करावं तितकंच कमी. मेहनत करतायत या स्पर्धेकरता. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. थ्रो ऍक्युरेट होता. 1 धाव मिळाली. धावा पोहोचल्यात धाव फळकावर त्या 11 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकात 5 चेंडू टाकून सोडलेत. 5 मध्ये 11 धावा आल्यात. 12 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल होती. 12.46 रिक्वायर रन रेट होता. सध्या धावा आहेत त्या 11. सर्व काही व्यवस्थित घडतंय प्रत्युत्तर देत असताना. पुढचा बॉल कोळ्या टप्प्याचा चेंडू होता. बॅकलिपचा वापर केलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये भूमित भोईर आहेत, ते सुद्धा चांगला थ्रो करतायत. 1च धाव मिळते बॅटिंग करणाऱ्या पांजू संघाला. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर 55 धाव संख्येचा पाठलाग करत असताना धाव फळकावर धावा आहेत पांजू संघाच्या 12 धावा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 43. लावावी लागेल हा मॅच जिंकण्याकरता दोन्ही टीमला. शक्ती जास्त लावावी लागेल ती पांजू संघाला, कारण रिक्वायर रन रेट आता 14 पेक्षाही जास्त वाढलेला आपल्याला दिसतोय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 43 धावांची गरज आहे. 18 मध्ये 43. गोलंदाजीमध्ये गोलंदाज प्रताप भोईर आपल्या गोलंदाजीने कमाल करेल काय, प्रताप करेल काय? आतापर्यंत या टुर्नामेंट्स मधील त्याची कामगिरी समाधानकारक झाली आहे. कधी कधी चोप बसतो जरूर, परंतु कधीच हार मानणारा खेळाडू नाही तो. प्रताप भोईर एक विक्रमी खेळाडू. लेजंड इज ऑन फॉलिंग ट्रॅक. सुचिट करायचं होतं बॅटरला. एज लागले की नाही? अपील बघा कशी केलंय, अपील कशी केलंय बघा. एज लागलं की नाही अर्थातच चर्चा होतोय, दोघांमध्ये चर्चा केली जाते. व्हॉट हॅपन इज देअर, व्हॉट हॅपन इज देअर. सर पंचांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने काही निर्माण असेल, डाऊट असेल तर यस, इथे विकेटचं पतन झालंय आणि परतावं लागतं बॅटर अलंकारला. या ठिकाणी तो बाद होतोय, म्हणजेच त्याला सुद्धा कदाचित ठाऊक असेल की काहीतरी आवाज आलाय, त्यामुळेच तो बॅटिंग क्रीज सोडतोय. पहिला धक्का लागला पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला. प्रत्युत्तरा दाखल 55 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या झाली आहे ती 12. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल मध्ये 43 धावांची गरज. 17 मध्ये 43. मध्ये जिंकण्याकरता 43 ची गरज आहे. प्रताप भोईर तयार. फुलटॉस बॉल होता, हॅमर करायचा होता. चेंडू मिडॉन मध्ये गेला. डीप मिडॉन मधून शतरक्षक थ्रो करतोय.
थ्रो करण्याआधी बॅटरने 2 धाव पूर्ण केल्यात. पियुष भोईर 2 धावांची आपला अकाउंट ओपन करतोय. धाव संख्या झाली 14. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याचं धाडस करावं लागेल, कारण म्हणतात ना की धाडस केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत. म्हणूनच तुम्हाला हिम्मत दाखवावी लागेल या धावा पूर्ण करण्यासाठी. धाव संख्या 14. फुलटॉस बॉल. पुन्हा टायमिंग करू शकला नाही बॅटर. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. सूरज किनी तिथे फिल्डिंग करतायत. एक चांगले क्रिकेटर आहेत सूरज. चांगल्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये सुद्धा दिसले होते मागच्या टुर्नामेंट्स मध्ये. धाव संख्या यावेळेला पोहोचली जाते ती 15 3 बॉलची समाप्ती. जिंकण्याकरता अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. ओ काय केलंय बघूया. बघा कसं अपील करतायत. दोघेही जिवलग मित्र आहेत. यष्टीरक्षक आणि गोलंदाज जिवलग मित्र आहेत. एकमेकांची साथ ते देत असत. चाचा भतीजा यांना सुद्धा तुम्ही बघितलं या मॅच मध्ये. टिवरी संघाचे 2 बघितलं आपण. सख्य बंधू हिमांशू आणि मितेश, त्यानंतर त्यांचे काका प्रकाश एकत्रित खेळत आहेत. आता ओव्हर्स द बॉलर सेड. चांगलं कलेक्शन, शॉर्ट सिलेक्शन. 1 धाव पण पूर्ण केली. लॉंग ऑफ मधून थ्रो येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. धाव संख्या पोहोचली ती 17. लढावं लागेल, झगडावं लागेल मॅच जिंकण्याकरता पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला. 17 धावा पलटवार कराव्या लागतील. पहिले 2 षटकामध्ये जर आपण बघितली तर 17 धावा या टिवरी संघाच्या सुद्धा होत्या, परंतु क्लायमेट थोडस चांगलं होतं. आता थोडस बॅड लाईट्स आपल्याला दिसून येतं. पुढचा बॉल सूचित करण्याकरता इरादा केला होता पक्का. थर्डमॅन क्षेत्रामध्ये शतरक्षकाला चकवत चेंडू स्क्वेअरिस थर्डमॅन रिझन मध्ये जातोय आणि इथे बॅटर पूर्ण करतोय 2 धावा. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 55 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना पांजू संघाची धावसंख्या झाली आहे ती 19 आणि आता 12 बॉल शिल्लक आहेत. इक्वेशन आणि सिच्युएशन काय सांगते तर 12 मध्ये पाहिजे 36. 12 चेंडू 36 ची गरज. नो मीटिंग नो टाइम. बऱ्याच देवी देवतांना प्रसन्न केले. बरेचसे नवस त्याने बोलले. त्यामुळेच अनेक टुर्नामेंट्स मध्ये त्यांचा बहुलपणा दिसलाय. पांजू संघाची सुद्धा तशीच स्थिती आहे. पांजू संघ सुद्धा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगली सुंदर कामगिरी करतोय. खासदार चषक 2025 मध्ये खार्डी येथील मैदानावर पांजू संघाने केलेली कामगिरी विसरून चालणार नाही. तिथे सुद्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्याने पटकावलं. कुमार भोईरचा विस्फोटक रूप त्या टुर्नामेंट्स मध्ये पाहायला मिळालं होतं. पहिल्या मॅच मध्ये 40+ रन्स त्याने बनवले होते. त्यानंतर मागे वळून त्याने सुद्धा पाहिलं नव्हतं. इथे संधी दोन्ही टीमला आहे. 12 बॉल मध्ये 36 ची गरज आहे. परंतु आता सफर जे आहे ते सफर तुम्हाला हवाईच करावं लागेल. हवाई यात्रेशिवाय तुम्हाला आता विजय प्राप्त करणं कठीण जाऊ शकतं. दुसऱ्या बाजूला आता सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज मितेशने कामगिरी खूप चांगली केली आणि कुठेतरी त्यांच्या पिताश्री परशुराम पाटील हे सुद्धा खुश असतील. मितेश गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज आहे पियुष. मोठा फटका खेचण्याचा इरादा केला होता पक्का, परंतु सूरज किनी तिथे उपस्थित होते. त्यांनी टिपलाय झेल. फलंदाज पियुष होतो फेल. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 19. करता 36 धावांची गरज आहे. करो या मरो अशी स्थिती आहे दोन्ही टीम करता. विशेष म्हणजे अगदी चषकावर आपला वर्चस्व दाखवायचा आहे. आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि ते अस्तित्व निर्माण करण्याकरता स्वतःला स्थिती लढावं लागेल. म्हणतात ना की स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की याला मी घडवलंय. इथे लढावं लागेल, घडवावं लागेल, मॅच बनवावं लागेल. 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 36 ची गरज.
मितेश पुढचा बॉल टाकतोय, क्रॉस बॅटने हा चेंडू कळून काढला जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. ममित भोईर चांगले फिल्डिंग करतायत डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. थ्रो येण्याआधी एक धाव पळून पूर्ण, धावसंख्या 20. 55चं टार्गेट आहे, म्हणजेच अजून 35 धावा बनवायच्या आहेत उरलेल्या 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू आणि 35ची गरज आहे. 10 मध्ये पाहिजेत 35. दोघांनी काहीतरी सल्ला दिलाय. आता तिकीट महागडे झालंय हवाई सफर करायचा असेल तर. एक एक षटकार, एक एक चौकार महत्वाचा आहे. ग्राउंड स्ट्रोक सुद्धा महत्वाचे आहेत. जर चौकार आले तर तो फायदा होऊ शकतो. 10 मध्ये 35ची गरज. शॉर्ट बॉल, याला पूल केलंय. पूल 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 पॉवरफुल सिक्सर. आतिची आतषबाजी. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. एकूण धाव संख्या झाली आहे ती 26 धावा. 9 मध्ये पाहिजेत 29. मितेशवर हल्ला केलाय, शॉर्ट बॉल जरूर टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. आता थोडस प्रश्नामध्ये टाकलं असेल, दबाव मधून त्याला सुद्धा बाहेर पडावं लागेल. दबाव या शब्दाला क्रिकेटच्या मैदानावर काही अर्थ नाही. दबाव या शब्दाला कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायला पाहिजे. धैर्य तुमचं असलं पाहिजे. ओ हो, बॅटला बॉलने मारलं की बॉलने बॅटला मारलं. चेंडू किती धावन करता जातो हे सुद्धा पाहणं रजकतेचं ठरेल. बाईचा इशारा आलाय. 4 धावा मिळत आहेत बॅटरला, संघाला. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली 30 वर. स्कोर इज 30. चौकार. यष्टीरक्षक आणि यष्ट्यांच्या पाठीमागे असलेला शतरक्षक त्यांनी त्या धाबा रोखण्याकरता प्रयत्न करायला हवे. प्रोटेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना धावा झाल्या त्या 30 धाबा. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 25 धावांची गरज आहे. 8 मध्ये पाहिजे 25. 8 मध्ये 25 ची गरज. लढतायत, अजूनही हार मानली नाही पांजू संघाने. दुसऱ्या बाजूला काहीतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल तिवरी संघाला. प्रताप भोईरचा सल्ला कामी येईल काय? मोठा फटका खेळला जातो. चेंडू डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये आलाय. प्रताप भोईरने चांगली क्षेत्ररक्षण केलंय. विकेटचं पतन होऊ शकतं आणि कुमार भोईर याला या वेळेला मोहरा बनवलाय. विकेटचं झालंय पतन. 3रा धक्का, 3 गडी बाद, धावसंख्या 31. आता स्थिती अशी निर्माण झालंय, 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. 7 मध्ये 24 ची गरज. क्रमांक 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात ते 31 धावा. आता नवीन बॅटर गेलाय सचिन. 7 मध्ये 24 ची गरज आहे. रचिन रवींद्र हा खेळाडू आपण बघितला होता, मात्र ते रचिन हे नाव का आलं? त्या खेळाडूचा न्यूझीलंडचा तो खेळाडू आहे. जन्म आपल्या भारत भूमीमध्ये झाला असला तरी रचिन हे नाव त्या खेळाडूला का दिलं गेलं? खऱ्या अर्थाने राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर ही जोडी उत्तम दर्जाचा खेळ ज्या क्रिकेट विश्वामध्ये करायची आणि त्यामुळेच त्या दोघांची ही अक्षर. ओहो, आता हल्ला करायचा होता. विकेट घेण्याकरता गोलंदाज करता जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. मिळत 6 धावा. षटकार. थँक्यू. आयवा कॅच टिपलाय तिथे. आयवा कॅच साठी बक्षीस होतं.
200 रुपयाचा पारितोषिक आहे आयव्या कॅच करता. या धावसंख्या आपण बघूया. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. 37 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 18ची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 18. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावर आलाय. स्वप्नील चौधरी. 6 मध्ये 18 धावा डिफेंड करायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला हवेच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी करण्याकरता त्यांचे बॅटर तयार आहेत. 6 मध्ये पाहिजेत 18. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे. स्ट्राईक इन कडे बॅटर आपण बघतायत आतिश भोईर. आतिश भोईर आणि सचिन भोईर हे दोन्ही सख्य बंधू काय पांजू संघाला सावरतील. फुल टॉस बॉल होता. गॅप मध्ये चेंडू टाकला जातोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक चपळता दाखवतोय. अॅक्युरेट थ्रो होतोय तेथून त्या शतरक्षकाचा. सूरज होता. 1 धाव मिळाली. एका धावनीची धावसंख्या पोहोचली ती 38 वर. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता 17 धावांची गरज आहे. कुणाचे हात बांधलेले दिसत आहेत, कोण थोडस प्रेशर मध्ये दिसत आहेत. नितेश यांना तुम्ही बघितलंय. जर या धाबा गेल्या तर मग ट्रॉफी गेली. कारण हा मॅच जो जिंकेल त्या संघाला या 3 पैकी 1 ट्रॉफी तर दिली जाईल. जिग्नेश दादा म्हात्रे यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. निलेश दादा चव्हाण यांनी सुद्धा आर्थिक सहकार्य केलंय. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचा होता आणि इथे चांगलं फिल्डिंग. चौकार अडवलाय. नितेशने सांगितलं की माझे हात जरी बांधले असले ना तरी मी दक्ष असतो आणि माझं लक्ष असतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावर 39. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजे 16. बॅड लाईटचा मॅच जरी असला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला करून दाखवावं लागेल. हिम्मत आहे परंतु तिचा फायदा होताना दिसत नाही. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. प्रेशर गोलंदाजाचा रिलीज झालाय. फलंदाजावर आता प्रेशर टाकला गेलाय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. नाईट वॉचमॅन नाईट रायडर्स ची भूमिका तुम्हाला इथे अदा करावी लागेल. फलंदाजी मार्गावर फलंदाज त्या ठिकाणी आहे सचिन. काय चांगला क्रिकेटचा खेळ. फलंदाजी मार्गावर फलंदाज आतिश आहे. आतिशने 2 षटकार खेचलत. संकट मोचक तो बनलाय परंतु इथे मॅच जिंकून देणं फार महत्वाचं आहे. पाहूया या मॅचला कोण जिंकेल, टिवरी की पांजू. स्लोवर वन संत गतीचा चेंडू आहे. जास्त नुकसान होणार नाही फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. 1 धाव बॅटरने पूर्ण केली. एकाच धाब्यावर ते समाधान मानतायत. धावसंख्या पोहोचली 40 वर. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता 15 धावांची गरज आहे. मॅच वर 80% पगडा म्हणजेच हक्क जमा केलेला आहे तो टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाने. व्हॉट अ टॅलेंट, व्हॉट परफॉर्मन्स. फॉलोगँग पुरस्कृत आगरी चषक 2025 मधील पहिला संघ कोण ठरेल. 2 मध्ये पाहिजेत 15. ओ स्लोवर वन एजंट टेकन. आउट कटर चेंडूला छेडलंय आणि इथे विकेट मिळवली या बॅटरची. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला 4था धक्का. 4 गडी बाद. धाव फळकावर धाबा आहेत त्या 40 धाबा. 40 रन्स ऑन द बोर्ड. खूप सुंदर गोलंदाजी केली स्वप्नीलने. स्लॉगर मध्ये त्याची ही चांगली गोलंदाजी दिसली. परंतु पहिल्या इनिंग मध्ये मॅच मध्ये कुणी आणलं. पहिल्या इनिंग मध्ये जर भूमीत भोईरची विस्फोटक खेळी जर आली नसती तर मग धावफलक एक वेगळा दिसला असता. 1 बॉल एका बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची गरज आहे. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळलाय आणि इथे धाव घेतली जात नाही. याच बरोबर 14 धावांनी विजय नोंदवलाय. फॉलोगँग पुरस्कृत आगरी चषक 2025 मधील सुपर 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय टिवरी स्पोर्ट्स टिवरी. कॉंग्रॅच्युलेशन. परंतु एक विसरून चालणार नाही की जबरदस्त खेळ केलाय पांजू संघाने सुद्धा. त्यांचा सुद्धा आभार मानावं तितकंच कमी आहे. आगरी समाजातील खेळाडू खेळताना दिसलेत, कोळी समाजातील खेळाडू खेळताना दिसलेत आणि आदिवासी समाजातील खेळाडू सुद्धा खेळताना दिसलेत. सो पांजू संघ तुमचा सुद्धा आम्ही आभार मानतो. या स्पर्धेला सहकार्य केलं. चांगला खेळ तुमचा सुद्धा झालाय. स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल आपलं आभार आणि पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असतील त्या टिवरी संघाला. दिनेश पाटील होते तिथे. येस लकी चॅम्प आहेत ते. खूप चांगला सहयोग असतो दिनेश पाटील यांचा. दीपेश फाउंडेशनचे करता धरता खुश असतील.
नुकताच राजावळी येथील त्या स्पर्धेमध्ये खासदार चषक 2025 मध्ये अंतिम विजेतेपद दीपेश फाउंडेशन पुरस्कृत RCC फेट या संघाने पटकावलं होतं आणि इथे टिवरी संघ थेट सुपर 3 मध्ये पोहोचलाय आणि या मॅचचा हिरो वन अँड ओनली मिस्टर भूमित भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन भूमित. लगेचच या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्याकरता.